नमस्कार, मी सूर्यकांत निंबाळकर, संपादक स्वराज्य ॲग्रो यूट्यूब चॅनेलसाठी. फलटण तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका धामधुमीत होऊन मतदारांनी सर्वच पक्षांना काटावर ठेवून या निवडणुकीत पैशाचा विजय न होता मताचा विजय झाला. आता येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. आता प्रत्येक ग्रामपंचायतीवर त्याच गावची सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. परंतु येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता पक्षीय राजकारणापेक्षा गावच्या गटतटाच्या राजकारणावर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. प्रत्येक गावात आता प्रत्येक गट भावकी वाडा अशी निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायती निवडणुका पक्षाच्या बॅनरवर न होता गावातील ठराविक नेते कार्यकर्ते एकत्र येऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतात. परंतु काही गावात नेत्यांच्या संस्था आहेत, त्या संस्थेवर कर्मचारी काम करतात. ते नेत्यांचा घवघाव करून गावावर निवडणूक लागतात. परंतु या वेळेला चित्र वेगळे असून मतदार हुशार झाला असून नेतेपेक्षा गावच्या विकासावर भर देऊन निवडणुका होणार आहेत. तरी या वेळेला होणाऱ्या निवडणुका चुरशीच्या होणार असल्या तरी तालुक्याच्या नेत्यांची मदत घेऊन निवडणुका होणार आहेत. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषद माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर, सह्याद्री कदम आदी नेत्यांच्या बरोबर काही गावात स्वतःच्या गावातील पॅनेल उभे करून निवडणुका होणार असल्याचे चित्र दिसत आहे.